सतत युरिनला जावं लागणे, लघवी करताना जळजळ करणे किंवा लघवी करण्याची इच्छा आवरता न येणे, यापैकी जर तुम्हाला कुठली लक्षणे असतील तर तुम्हाला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे. UTI म्हणजेच मूत्रमार्गिकेतील संसर्ग. बरेच लोक याला उन्हाळ्या असेही म्हणतात. पण सर्वात मोठी चूक कोणती? बरेच लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात किंवा घरगुती उपाय करत बसतात. पण जर हे UTI वेळीच उपचार केले नाही तर हे UTI इन्फेक्शन किडनीपर्यंत वर पोहोचू शकते आणि गंभीर समस्या निर्माण करू शकते. मी आहे डॉक्टर संदीप बुरके आणि आज मी तुम्हाला सोप्या भाषेत समजवणार आहे UTI म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती आणि त्याच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा. सुरुवातीला समजून घेऊया युरिनरी सिस्टम मधील अवयव कोणते कोणते आहेत. किडनीज म्हणजे मूत्रपिंड, युरेटर्स म्हणजे मूत्रवाहिनी, युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशय आणि युरेथ्रा म्हणजे मूत्रमार्ग. UTI म्हणजे ह्या पूर्ण युरिनरी सिस्टम मधील कुठल्याही भागामध्ये झालेले इन्फेक्शन. सर्वात जास्त वेळा हे इन्फेक्शन युरिनरी ब्लॅडर मध्ये होते, याला सिस्टायटिस असे म्हणतात. बहुतेक वेळा हे इन्फेक्शन बॅक्टेरियामुळे होते. बॅक्टेरिया युरिनरी सिस्टम मध्ये शिरतात, तिथे वाढतात आणि मग इन्फेक्शनला सुरुवात होते. एक सोपा फॉर्म्युला लक्षात ठेवा. बॅक्टेरिया युरिनरी ट्रॅक्ट मध्ये शिरले आणि इन्फेक्शन सुरू झाले. UTI ची लक्षणे सहसा साधारणपणे ओळखणे सोपी असतात. सर्वसाधारण लक्षणे: लघवीला सारखं जाणं लागणे, लघवीच्या जागेला जळजळ होणे, लघवी करताना वेदना होणे, खालच्या पोटात ओटीपोटामध्ये दुखणे किंवा जड वाटणे, युरिनची तीव्र इच्छा होणे, युरिन मधील बदल, युरिन धुरकट किंवा गडद दिसू शकते, युरिनला दुर्गंधी येऊ शकते आणि कधी कधी युरिन मध्ये रक्त देखील दिसू शकते. जेव्हा इन्फेक्शन किडनी पर्यंत पोहोचते तेव्हा ताप येणे, थंडी वाजणे किंवा कमरेच्या किंवा पाठीच्या दोन्ही बाजूला दुखणे असे होऊ शकते. मळमळ किंवा उलटी होणे असेही होऊ शकते. लक्षात ठेवा, जर ताप आणि कमरेच्या बाजूला दुखणे जर असेल तर इन्फेक्शन किडनीपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. अशा वेळेला डॉक्टरांना लगेच भेटणे गरजेचे आहे. UTI ची तपासणी करणे खूप सोपे आहे, पण ती वेळेच करणे खूप गरजेचे आहे. कोणत्या तपासण्या केल्या जातात? युरिन रुटीन. याच्यामध्ये युरिनमध्ये इन्फेक्शन सेल्स किंवा पस सेल्स आहेत का हे कळून येते. युरिन कल्चर, कोणता बॅक्टेरिया इन्फेक्शन करतो आहे आणि त्यावर कोणता अँटीबायोटिक काम करेल हे ह्या टेस्ट मधून कळते. युरिन रुटीन आणि युरिन कल्चर ह्या दोन्हीसाठी त्याचं कलेक्शन जे असतं ते एका विशिष्ट प्रकारे केलं जातं. याला क्लीन कॅच मिडस्ट्रीम सॅम्पल असे म्हणतात. यासाठी लघवीच्या जागेला साफ करावं लागतं साबणाने आणि पाण्याने. त्याच्यानंतर मग लघवीच्या जागेतून लघवी सुरू झाल्यानंतर लघवीची धार जमिनीवर पडू द्यावी आणि मधले थेंब घ्यावे, सुरुवातीचे थेंब घेऊ नये. म्हणजे स्वच्छ केलेली मधली धार हे ह्या रिपोर्टसाठी जमा केली जाते. ब्लड टेस्ट गंभीर केसेसमध्ये. इन्फेक्शन शरीरामध्ये पसरली आहे का हे या तपासणीवरून कळते. लक्षात ठेवा, स्वतःहून अँटीबायोटिक सुरू करू नका. योग्य अँटीबायोटिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे खूप महत्वाचे आहे. UTI चा उपचार वेळीच सुरू केल्यावरती चांगला प्रतिसाद मिळू शकतो. यामध्ये समाविष्ट आहे डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे अँटीबायोटिक्स घेणे, भरपूर पाणी पिणे, वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठीचे योग्य मेडिसिन्स. लक्षात ठेवण्यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी: अँटीबायोटिकचा कोर्स पूर्ण करा. जर तुम्ही अँटीबायोटिक मध्येच बंद केले तर तुम्हाला इन्फेक्शन पुन्हा उद्भव होण्याचा संभव होऊ शकतो. चुकीचे अँटीबायोटिक घेतल्याने बॅक्टेरिया रेजिस्टंट होऊ शकतात. काही पेशंट्सना गंभीर इन्फेक्शन असेल तर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज पडू शकते. UTI पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून काही चांगल्या सवयी लावणे खूप महत्वाचे आहे. दररोज भरपूर पाणी पिया. यामुळे बॅक्टेरिया युरिन सोबत बाहेर पडण्यास मदत होते. युरिन रोखून धरू नका. ब्लॅडरमध्ये युरिन जास्त वेळ राहिल्यास आतमध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. स्वतःच्या स्वच्छतेची योग्य काळजी घ्या. विशेषतः महिलांमध्ये हे खूप महत्वाचे आहे. कॉटनचे आतील कपडे वापरा, यामुळे ओलावा कमी राहतो. खूप घट्ट आतील कपडे वापरणे टाळा. महिलांसाठी एक महत्वाचा सल्ला: संबंधानंतर युरिन करणे आणि योग्य स्वच्छतेची पद्धत फॉलो करा. डायबेटिक पेशंट्समध्ये ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवणे खूप महत्वाचे आहे, कारण जास्त शुगरमुळे इन्फेक्शन वाढण्याचा सुद्धा धोका वाढतो. UTI टाळता येऊ शकतो जर तुम्ही ह्या सोप्या सवयी रोज पाळल्या तर. लक्षात ठेवा हे 5 नियम: रोज भरपूर पाणी प्या, युरिन जास्त वेळ रोखून धरू नका, स्वच्छतेची योग्य काळजी घ्या, ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवा. जर तुम्हाला सतत युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन UTI होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणी आणि उपचार करा. एक सोपा मंत्र लक्षात ठेवा: स्वच्छ सवयी, भरपूर पाणी, इन्फेक्शनचा धोका कमी. UTI ही एक सर्वसाधारण समस्या आहे, पण तिच्याकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. जर तुम्हाला UTI ची लक्षणं असतील तर वेळ न घालवता डॉक्टरांकडून उपचार करणे हे महत्वाचे आहे. मी आहे डॉक्टर संदीप बुरके आणि माझा उद्देश आहे तुमच्या किडनीचं आरोग्य जपणे. हा व्हिडिओ नक्की शेअर करा.
विशेषतः त्या लोकांना ज्यांना सतत UTI युरिन इन्फेक्शन होतं, कारण की योग्य माहिती हीच सर्वात मोठी सुरक्षा.